नमस्कार, मी प्रज्ञा भगत। आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीची बातमी आहे वन विभागाच्या एका धडक कारवाईची। लोकशासक आंदोलक या संघटनेच्या वतीने मागील काही वर्षापासून जुन्नर वन विभागाच्या हद्दीत ठिकठिकाणी अतिक्रमण केली गेली होती। या आंदोलकांनी वन विभागाच्या हद्दीत वृक्षतोड करून झोपड्या उभारल्या होत्या। याशिवाय काही ठिकाणी शेती करण्यासही सुरुवात केली होती। स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांनाही या आंदोलकांची मोठी झळ पोहोचत होती। गुरुवारी सकाळी महसूल, पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त कारवाईत तालुक्यातील हिवरे बुद्रुक व हिवरे खुर्द परिसरात ही सगळी अतिक्रमण काढण्यात आली। ही कारवाई पुढील 5 दिवस सुरू राहणार आहे। त्याची सुरुवात आज आपण हिवरे बुद्रुक पासून सुरू केली। आता आपण हिवरे खुर्द मध्ये आहोत। याच्यानंतर एकूण टोटल जी गावं आहेत आपल्याकडे एकूण 15 गावं आहेत। 15 गावांचा 5 दिवसाचा हा प्रोग्राम आहे। दर दिवस 2-3 2-3 4 या प्रमाणात जशी काही तिथे अतिक्रमणाची परिस्थिती आहे आणि नियमानुसार कुणालाही त्रास न देता कोणत्या आदिवासींचं छळ न करता ही कार्यवाही कशी पार पडेल ह्या दृष्टीने शासनाचा उपक्रम हा चालू आहे। आज सकाळी 8 वाजेपासून वन, महसूल, त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट यांच्या सर्वांच्या, पत्रकार बंधूंच्या सर्वांच्या मदतीने हा कार्यक्रम चालू आहे। सर्वजण याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि ही कार्यवाही निश्चितपणे 5 दिवसात 100% यशस्वी होईल। यामध्ये जुन्नर तालुक्यातील जे अतिक्रमण आहेत, वन जमिनीवरचे अतिक्रमण, यासाठी वन विभागामार्फत संबंधित वन अतिक्रमणदारांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या अन्वये नोटिसा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर यापूर्वी भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेले आहेत। वारंवार सूचना देऊन या ठिकाणी आपण राहू नये किंवा अतिक्रमण करू नये अशा सूचना वन विभागामार्फत दिलेल्या आहेत। वन जमिनीवरची वृक्षतोड करणे, अतिक्रमण करणे हा भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा आहे आणि त्याप्रमाणे MLRC प्रमाणे ते निष्कासित करण्याची कारवाई सुरू आहे। आतापर्यंत आज सकाळपासून जवळपास 40 अतिक्रमणे निष्कासित केलेली आहेत आणि जवळपास 200 हेक्टर जमीन ही वन विभागाच्या ताब्यात मिळालेली आहे। वन हक्क 2006 अन्वये 13 डिसेंबर 2005 पूर्वी वन जमिनीवरचे आदिवासी व्यक्तींचे अतिक्रमण ही नियमित करण्याची आणि त्यांना वन हक्क दावे मंजूर करण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे। तथापि 13 डिसेंबर 2005 नंतर झालेली सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्याची तरतूद वन हक्क कायद्यामध्येच आहे आणि त्याप्रमाणे तो कारवाई सुरू आहे। म्हणजे 13 डिसेंबर 2005 नंतरचं कुठलेही अतिक्रमण वन हक्क कायद्यानुसार पात्र नसल्याने ते निष्कासित करण्यात येणार आहे। यामध्ये जुन्नर तालुक्यातील जवळपास 300 अतिक्रमणदार आहेत। त्या सर्वांना आमची प्रशासनाची विनंती आहे की आपण स्वतःहून आपलं सामान घेऊन आपल्या मूळ गावी किंवा मूळ घरी आपण पुनर्वसित व्हावं, जेणेकरून प्रशासनाला सहकार्य होईल आणि अतिक्रमणदारांना कमी त्रास होईल। लोकशासक आंदोलकांच्या वतीने 2012 पासून जुन्नर तालुक्यात 15 पेक्षा जास्त ठिकाणी फॉरेस्ट लँडमध्ये अतिक्रमण झाली होती। यामुळे फॉरेस्ट लँडसह या ठिकाणच्या झाडांचंही खूप मोठं नुकसान झालं होतं। आजच्या प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे या ठिकाणी
लोकशासक आंदोलकांचा हा सगळा विरोध आता मावळणार आहे। याचबरोबर या परिसरातील शेतकऱ्यांनी सुद्धा या कारवाईचं स्वागत केलं आहे। रायचंद शिंदे, आपला आवाज, जुन्नर।